पक्षा 78-78 जायगाव मैदानातील गुलालाचा मानकरी. काय सांगाल मला की ह्या बघा त्याचा राग आणि आज मैदानात त्यानं काय करून दाखवलं आणि आजचा गुलाल तुमच्यासाठी का महत्वाचा काय सांगाल? सेमी क्रमांक 1 मध्ये गाडी पळाली, गाडी सुंदर पळाली. गाडी आपला निकाल रितसरच आहे, निकाल लागून आपण घेतलेला आहे. घरचा साज पळाला आपला पक्ष 78-78 आणि सुंदर पळाला. दोन्ही पब्लिकचे बैल आहेत, तो पण पब्लिकचा तो पण पब्लिकचा. कुठनं पण गाडी लागू दे काही विषय नाही आपला, दोन्ही खानची बैल पळतात काही विषय नाही. पब्लिकला भक्कम एखादा नंदी तयार करण्यासाठी काय परिश्रम घ्यावे लागतात? कारण की पब्लिकचं भिताड तयार व्हायला खूप कष्ट घ्यावे लागतात. त्याला लहानपणापासूनच कष्ट घेतले पाहिजेत, नशिबाची बी साथ भेटली पाहिजे, बैल तसा लागला पाहिजे. संग्रामबाया बनकर कोरेगाव वस्तादच आहे पब्लिकचे बैल तयार करण्यात. आतापर्यंत त्यांच्या दावणीला जो बैल लागला ते पब्लिकचाच लागला. आतापर्यंत सगळे बैल पब्लिकचेच, पब्लिकला ठामच. गाड्या पण आपल्या पब्लिकनच लागतात, पब्लिकनं पळूनच आपण बोलायला राहतो. मगाशी मी मुलाखत घेऊन गेलो गटाची, त्यामध्ये गट पास झालेला आनंद थोडा कमी होता, पण आता सेमी पास झाल्यानंतर फायनलचा मानकरी ठरल्यानंतर हा आनंद वाढलाय. काय सांगाल या आनंदाबद्दल तुमच्या आजच्या? आनंद काय, गुलाल गुलाल महत्वाचा आहे. काही पण काळ संघर्षाचा काढलाय. गेली 4-5 महिने बैल आजारात होता, आजारपणात उठून आता 3रं-4थं मैदानी गुलालात राहतोय सलग. सुट्टीला असंच आहे, सुट्टीला शांत शहाणा बैल सगळ्यात. सुट्टीला नाही ताप देत, घरी सोडून धावणीला पण शहाणा, पण मैदानात आला की मग त्याचा रंग चालू होतो. काय सांगाल याची मागची मैदानं झालेली आतापर्यंत झालेली, काय सांगाल याच्याबद्दल? महाराष्ट्र केसरी, नागठाण, किवळ बऱ्याच मैदानात 1 नंबरचा मानकरी. हा 1 नंबरच्या मानासाठी सगळेजण झटत असतात, त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांनी काय प्रयत्न केले पाहिजेत त्यांच्या घरी असा नंदी तयार करण्यासाठी? त्यांनी काय नीतिमत्ता साफ असली की बैल पळतात. त्याचबरोबर या क्षेत्रात तुम्ही आता म्हणला की आजारी होता 6 महिने, त्यामध्ये तुम्ही संयम टिकवून ठेवला की हा पळू शकतो हा, पण आपल्याला आता आजारपणात त्याला जपलं पाहिजे. काय सांगाल त्याच्याबद्दल? काय आजारपणात बैल आपला रिवाज होता, आजारपणात बैलाची सगळी सेवा केली. संग्रामबाया बनकर त्यांचा काही विषयच नाही, बैलाला जपला, त्यातनं बैलाला बाहेर काढला. वेळ जाऊन दिली, पडता काळ होता, शांत बसले, थोडा वेळ जाऊन दिला, नंतर बैल काढला. त्या गुलाला ते 3-4 मैदानावर सलग गुलालात राहतो. काय सांगाल या क्षेत्रात जो संयम आपल्याला ठेवायला लागतो त्याबद्दल काय सांगाल? हा खेळच संयमाचा आहे. ह्यो खेळ ज्याला कळला त्याला नाद कळला. खेळ संयमाचा आहे, खेळ संयमाचा आहे. तुम्हाला लवकरात लवकर त्यानं आज गुलाल पण दिलाय आणि आतापर्यंत जे गुलालाचे मानकरी पण तुम्ही ठरलाय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, असंच तुम्हाला गुलाल मिळत राहो हीच माझी इच्छा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आजच्या गुलालासाठी आणि इथून पुढच्या वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.